म्हणजे पूर्वी आपल्या सोसायटीची रचनाच तशी होती की तुमचे रोल्स डिफाईंड होते आणि तुम्ही तसंच करायचं. जेव्हा बायकांनी बाहेर पडणं सुरू केलं किंवा जेव्हा त्या नोकरी करायला लागल्या, कामासाठी बाहेर पडायला लागल्या, तेव्हा ते रोल्स थोडेसे बदलत गेले. हो. आणि मग तिथे कन्फ्युजन आलं ॲक्च्युली. मग असं झालं की पुरुषांना कळेन असं झालं की अच्छा आता हिला आपण कसे ट्रीट करायचंय किंवा हिच्याकडनं आता मी काय अपेक्षा करायच्या. कारण ती मला मदत तर करते फॉर मेकिंग माय हाऊस अ फायनान्शियली स्ट्रॉंग हाऊस होल्ड. तिची मदत तर होतीये. पण मग माझी इक्वल आहे का ती तर माहिती नाही. मग मी तिला कसं ट्रीट करायचंय म्हणजे ना कधीतरी ना आपण पुरुषांच्या बाजूनेही हा विचार करायला पाहिजे की जेव्हा त्यांचंही अपब्रिंगिंग असंच झालंय की यू आर द मॅन ऑफ द फॅमिली, तुलाच सगळं सांभाळायचंय, तूच पैसे कमवून आणायचेस, तूच त्यांच्याकडे लक्ष द्यायचंयस. तर जेव्हा हे रोल्स बदलत गेले तेव्हा त्यांनाही कळेन असं झालंय आता की आता मी काय करायचंय नक्की.